आज काही वेगळं करायचं. बेसन नाही, झंझट नाही. तरीही चव अशी की वर्णालाही लाजवेल. ही कढी ऐकलीस ना तर वासानेच तुम्हाला भूक लागेल. अगदी आजीच्या हाताची आठवण येईल. चला मग झटपट बनवूया खास पारंपरिक बिना बेसन ताकाची कढी. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. कढई आपली गरम झाली की 1 ते 2 चमचे तेल घालायचे. तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे. त्यात 1 छोटा चमचा मी मोहरी घातली आहे. मोहरी आपली तडतडली की त्यात थोडेसे जिरे घालायचे. आता यामध्ये आपण घालायची मिरची. तर मी 2 मिरच्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातल्यात. जर तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही सुक्या लाल मिरच्या असतात ना त्या पण घालू शकता. मी यामध्ये ओली मिरची घातलेली आहे. 9 ते 10 पाकळ्या लसूणच्या चेचून टाकलेल्या आहेत मी. तुम्ही कट करून घातला तरी चालेल लसूण. आणि हो, कढीपत्ता पण घाला, फोडणी खमंग होते. कढीपत्ता पचनक्रिया सुधारतो. ताकाच्या कढीत घातल्यावर तर ती अजूनच हलकी होते आणि पचायलाही तर सोपीच. आता हे व्यवस्थित हलवून घेऊया, नाहीतर खाली लसूण करपू शकतो. एकदा का फोडणी करपली तर चव चांगली लागणार नाही. तुमच्याकडे ताकाची कढी कशी केली जाते? काही खास घरगुती टिप्स असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा. लसूण व मिरची व्यवस्थित भाजलेली आहे. आता यामध्ये घालूया आपण अर्धा चमचा हळद. हळद घातल्यानंतर हे परत एकदा आपण हलवून घ्यायचे आहे. आता इतका उशीर झाला आपण हे करायला लागलोय. कशासाठी करतोय? म्हणजेच आपल्याला आता यात काय घालायचं आहे? ताक. हे जे ताक आहे ना हे हळूहळू आपण फोडणीमध्ये घालायचे आणि हलवत राहायचे. हे मिश्रण गॅसवर एकदम मध्यम आचेवर सतत हलवत राहायचे. ताक आटू नये किंवा फाटू नये म्हणूनच ते उकळवायचं नाही, फक्त गरम करायचं. थोडा वेळ झाल्यावर त्याला सुंदर वास यायला लागेल. ही रेसिपी तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. पण तुमच्याकडे जर ताकाची कढी कशी केली जाते, खास काही टिप्स जर असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये ॲड करायचे मीठ. मीठ घातल्यानंतर यात मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. मी शेंगदाण्याचा कूट मोठा मोठा घेतलेला आहे, तो घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट योग्य प्रमाणातच घाला. फार जास्त जर झाले शिजताना फाटण्याची शक्यता असते. परत मला म्हणाल तुम्ही तर आम्हाला सांगितलेच नाही. वरून कोथिंबीर भरपूर टाका आणि गरमागरम भातासोबत खायला घ्या. बेसन नसल्यामुळे ही कढी अगदी हलकी. कधी कधी साधी ताकाची कढी मनाला समाधान देते. बिना बेसन फोडणीशिवाय तरी पण चव अशी की पुन्हा पुन्हा करावी वाटेल. तुमच्याकडे ताकाची कढी कशी केली जाते खाली कमेंट करून जरूर कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोनम्स रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच घरगुती आणि खास चव घेऊन. धन्यवाद.